हे बघा ही गर्दी बघा. मम्मी तिला कशी घेऊन चालू. मला नवीन चष्मा आणला. थँक्यू. हे पाहिजे तुला जसं पाहिजे तसं तिला वाटते काय आणि काय नाही. पाणी. हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसेच तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करत आहे, लॉंग व्हिडिओ. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेलच. बट त्याच्या अगोदर म्हटलं की आज आपण खूप दिवसानंतर मार्केटला चाललेलो आणि व्हिडिओ पण नाही शूट केला, म्हणून म्हटलं की ब्लॉगच्या थ्रूने तुम्हाला पण थोडंफार शेअर करूयात. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. सो आता आम्ही ते पोचलेलो आहे कुर्ला मार्केटला. आता 5:30 वाजत आले. इथे खूप जास्त गर्दी असते. आता तर बघायला गेलं तर थोडीशी कमीच आहे आणि आता पण आहेच गर्दी. चला आत्ताशी आम्ही एंट्रन्सच्या इथे पोचलोय. अजून आतमध्ये चाललोय आता. इथे आणि हे जे काका आहेत ना फ्रेंड्स, खलबत्ता विकणारे, ते आमच्या ओळखीचेच आहेत. म्हणजे भाऊचा धक्का आहे ना, तिथे आमचे म्हणजे माझ्या मम्मीची फॅमिली तिथे मच्छी वगैरे विकतात ना, मग ते अगोदर तिथेच विकायला बसायचे. बट आता ते कुर्ला मार्केटला विकतात. तर मम्मीने त्यांच्याकडनं जो मी सर्कल केलेला होता ना खलबत्ता, तो त्यांच्याकडनं घेतला आणि त्यांनी तो आम्हाला लिटरली 350ला दिला. आणि बाहेर आपण असं मार्केटला वगैरे तो 800, 900, 1000 असं भेटतात. चल ना आपण जाऊया. आणि आम्ही जसं आतमध्ये गेलो ना तर रोड जरा खालीच होते, पब्लिक जरा कमी होती. बिकॉज जे आपले रस्त्यावरचे जे धंदे घेऊन बसतात ना त्यांना उठवलेलं, कारण की BMCची गाडी येते ना, मग ते आल्यावर ते बरोबर उठतात. तिला बघ कुठं जायचं ते, तुला मारणार पारू. ते बघ ती खाते ग बेटा. काय करणार आहेस तू? हात लावायचा ला ला. मग घाबरते तर कशाला उगाच. चल गाडी पण आली आहे इकडे बघ. घाबरते तू. बरी तिच्या आईचा हात घेऊन चल बोलते पुढे पुढे. तिथे तिथं दिसतंय ना असं सर्व काय, तिथे घेऊन येते मम्मीला. परी आता दिवस पाटला असता. अरे यार काय पण काय घेते आता तू? काय पण काय घेतेस का? हे कलर मतो. हे बघा ही गर्दी बघा. खूप जास्त क्राऊड झालाय आणि त्याच्यामध्ये परी आहे ना खूप चिडचिड करते आमची. मम्मी तिला कशी घेऊन चालू. आम्ही पुढे आल्यावर परूला पॉपकॉर्न दिसले, मग पॉपकॉर्न वगैरे घेतले तिच्यासाठी. आणि जस्ट त्याच्यासमोरच ना कचोरी ढोकळा छान भेटते, म्हणून मग तिथे गेलो. ए चल ये लाडो. हा घेऊया चल ये. हे बघ ढोकळा घे. लड्डू ये पेड़ा पीला कलर का खा. हे पाहिजे तुला. गेलो भाई. हे बघ इथे आहेत बघ. हे सगळे जे आता इथे बसलेले आहेत ना, त्या अगोदर रोडला सगळे कपड्यांचे धंदे वगैरे लावायचे. बट आता ना ते आतमध्ये लावतात. आतमध्ये एक जागा आहे अशी मोठी, तिथे लावतात. बिकॉज ना आता ते BMCची गाडी वगैरे येते ना, त्याच्यामुळे मग आतमध्ये इकडं कुणाचं एवढं लक्ष नाही जात. त्याच्यामुळे आता हे लोक आतमध्येच येऊन बसतात. आणि आता ते कपड्याचंच मार्केट झालं आहे फिक्स आता. आणि त्याच्यानंतर हे सगळे आपलं ड्रेसेस म्हणजे कपड्याचं आहे, तेच कपडा मार्केट. आणि इथे अगोदर हॉटेल होतं. हॉटेलच्या जागेवर आता त्यांनी कपड्याचं शॉप ओपन केलेलं आहे. 1च महिना झाला आहे जस्ट.
हे बघ परी, चल ये. तो ह्याचा सगळे फॅब्रिक्स आहेत, मग ना ते आपण त्याचं स्टिच शिवून घ्यायचं असतं. आपल्याला जसं पाहिजे तसं. तिला वाटते काय आणि काय नाही, पिंक कलर मधून विचारते. साडी बनवू शकतो. साडीच आहेत ना हे सर्व, आणि ब्लाऊजचं वगैरे पण. बोल. ते काय आहेत, आणि हे सगळे लेस आहेत बाळा. ते साडीच्या इथे असतं ना साईडला, हे सगळे लेस आहेत. ते काय हे मम्मा? आणि कुठला शेप आहे? ट्रायंगल. कसा कसा? ओके. कुणाला आवडतं? आणि हे कसला? ओके. शिजून का फ्राय करायचा? चलो पैसा देणे दो. गाडी आली आहे बघा. आता सगळी पब्लिक जाणार बरोबर. ज्यांचे ज्यांचे बाहेर बघा चाललेत बघा. सोनी दुकान मस्त. ते बघ तिथे समोर BMC ची गाडी ग्रे कलरची मोठी दिसली का वरती? ॲक्च्युली ना परीचे खूप जास्त पाय दुखत होते आणि ना ती खूप वैतागलेली पण होती, बिकॉज मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी पण होती ना, त्याच्यामुळे ती मला बोलत होती मम्मा मला उचलून घे म्हणून. सो मी तिला उचलून घेतलं थोडा वेळ, आणि मम्मी भाजी वगैरे घेत होती. मी म्हटलं परू आता थोडंच टाईम, आता आपण चाललो आहे घरी. नको, आई पुढं चालली आहे बघ. हेच आहे, चला. काय परी? काय? पोहोचलो ना आपण आता बिल्डिंगच्या इथे परी. फायनली आम्ही घरी पोचलो. आणि हा चिकन पुलाव ना फ्रेंड्स मम्मीने दुपारीच केलेला चिकन पुलाव, आणि त्याच्यासोबत कोशिंबीर होती, आणि खिचडी केलेली परीसाठी आणि पप्पांसाठी पण, बिकॉज पप्पांना थोडंसं पायल्सचा प्रॉब्लेम चालू आहे ना, त्याच्यामुळे पप्पांसाठी आणि परीसाठी नॉर्मल खिचडी फिक्की केली होती. आणि हो, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं ना की मी लाँग व्हिडिओज का नाही टाकत आहे, बिकॉज माझी तब्येत थोडीशी डाऊन असते ना, त्याच्यामुळे मला लाँग व्हिडिओ काढण्याचा पॉसिबल नाही होत. बट मी आता थोडंसं ट्राय करणार कंटिन्यू व्हिडिओज टाकण्याचा. Few moments later. अरे बापरे, मला नवीन चष्मा आणला. थँक्यू. हे पण आहे याच्यासोबत. वा, मग मी याच्यातच ठेवे ना. माझ्या परीने बघा माझ्यासाठी नवीन चष्मा आणलाय, छान. आणि रात्री भाऊने आमच्या तिघींसाठी आईस्क्रीम आणलेली कुल्फी, बिकॉज परी ना जिद्दीपणा करते की मामा माझ्यासाठी काहीतरी आणा म्हणून. एवढ्या रात्रीचं काय भेटलं नाही म्हणून त्यांनी कुल्फीच आणली. चला तर मग बाय फ्रेंड्स, भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.